सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट। शेवटी या युद्धात कोण जिंकले आता तुम्हीच पहा आणि तुम्हीच सांगा नक्की ही लढाई कशी सुरू झाली होती। या लढाईचा शेवट पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल। या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय सिंहीण बिबट्याचा पाठलाग करत होती। झाडावर चढली पण बिबट्या सुद्धा डोकेबाज त्यानं हळूहळू सिंहीणीला अत्यंत कमकुवत असलेल्या फांदीवर नेलं। मग काय फांदीवर जो जोर पडला ती मोडली आणि दोघंही खाली पडले। पण बिबट्या उंच उंच उड्या मारण्यास प्रसिद्ध आहे, त्यावेळेस खाली पडताच त्यानं आपलं संतुलन राखलं आणि तो पळून गेला। पण दुसरीकडे सिंहीण मात्र जबरदस्त दुखापतीमुळे खाली बसूनच राहिली। या संपूर्ण चकमकीत बिबट्याने सिद्ध केलं की जंगलात केवळ ताकदच नाही तर चपळताही खूप महत्त्वाची असते। शेवटी बिबट्या हा आपल्या चपळाईने झाडावरून सुखरूप निसटतो। सिंह किती चपळ असला तरी बिबट्याची गर्द झाडीमध्ये लपण्याची पटाईत आहे, त्यामुळे शेवटी बिबट्याने या लढाईत बाजी मारली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे। व्हायरल झालेली ही क्लिप अवघ्या काही सेकंदाची आहे, पण ती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत। कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण हेच सांगतात की हा प्राणी खरोखरच शक्तिशाली आहे। तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।